श्री स्वामी समर्थ मित्रांनो, उद्या ऋषी पंचमी आहे। तुम्हाला माहित आहे का ही ऋषी पंचमी का साजरी केली जाते? त्यामागे काय कथा आहे? नसेल माहित तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर ह्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून, शेअर करून, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तसेच सबस्क्राइब देखील करा। तर मित्रांनो, भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ऋषी पंचमीचे व्रत केले जाते। हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात। यंदा ही पंचमी तिथी 8 सप्टेंबरला साजरी होणार आहे। या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम, जमदग्नी आणि विश्वामित्र या 7 ऋषींची पूजा केली जाते। सप्त ऋषींची पूजा करण्याची पद्धत आणि परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे। आपल्या अनेक पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते। या दिवशी सप्तर्षींचा आदर व्यक्त केला जातो। जाणून घ्या या व्रतामागची पौराणिक कथा। एकदा राजा सीताश्र धर्माचा अर्थ जाणून घेण्यासाठी इच्छेने ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक टेकून म्हणाला, हे आदिदेव, तुम्ही सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि गूढ धर्माचे जाणता आहात। आपल्या श्रीमुखातून धर्माची चर्चा ऐकून मनाला शांती मिळेल। भगवंतांच्या चरणकमलावर प्रेम वाढते असे तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारच्या उपवासांबद्दल सूचना दिल्या आहेत। आता मला तुमच्या मुखाने ते महान व्रत ऐकायचे आहे, ज्याचे पालन केल्याने प्राणी मात्रांची सर्व पापे नष्ट होतात। राजाचे म्हणणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, तुझा प्रश्न खूप चांगला आहे आणि धर्माबद्दल प्रेम वाढवणारा आहे। मी तुम्हाला सर्व पापांचा नाश करणाऱ्या सर्वोत्तम व्रताबद्दल सांगतो। हे व्रत ऋषी पंचमी म्हणून ओळखले जाते। हे व्रत करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापांपासून मुक्ती होते। या व्रतामागची कथा अशी आहे की विदर्भात उत्तंग नावाचा एक सद्गुणी ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी अतिशय भक्त होती। तिचे नाव कुशला होते। त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुले होती। जेव्हा ती लग्नासाठी पात्र ठरली तेव्हा त्याने मुलीचा विवाह समान वंशाच्या वराशी केला। दैवयोगाने काही दिवसांनी ती विधवा झाली। दुःख ब्राह्मण जोडपे आपल्या मुलीसह गंगेच्या तीरावर एका झोपडीत राहू लागले। एके दिवशी ब्राह्मणाची मुलगी झोपलेली असताना तिचे शरीर संपूर्ण कीटकांनी भरले होते। मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला। आईने हे सर्व नवऱ्याच्या कानावर घातले। ब्राह्मण म्हणाला, हे देवा, माझ्या कन्येचे काय चुकले? तिच्या नशिबी इतके दुःख करा। ब्राह्मणाला कळाले की मुलगी तिच्या पूर्वीच्या जन्मातही ब्राह्मण होती। मानसिक पाळी येताच तिने देवाच्या भांड्यांना हात लावला होता। या जन्मातही त्यांनी लोकांच्या आग्रहाला न जुमानता ऋषी पंचमीचे व्रत पाळले नाही। त्यामुळे तिचे ऋषी पंचमीचे व्रत पाळले गेले नाही। त्यामुळे तिच्या जीवनात इतके दुःख आणि प्रसंग येत आहेत। मानसिक पाळी येणारी स्त्री पहिल्या दिवशी चांडिलिनी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघटिनी आणि तिसऱ्या दिवशी अपवित्र असते।
असं धर्मग्रंथात म्हटले आहे. चौथ्या दिवशी डोक्यावर स्नान करून ती शुद्ध होते. तरीही शुद्ध अंतकरणाने असेल तर ऋषींनी पंचमीचे व्रत केल्यास त्याचे सर्व दुःख दूर होऊन त्यांना पुढील जन्मात सौभाग्य प्राप्त होते. वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने व्रत पाळले आणि विधीनुसार ऋषी पंचमीची पूजा केली. व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली. पुढील जन्मात तिला सौभाग्याबरोबरच अक्षय सुखाचे वरदान देखील मिळाले. तर मित्रांनो, अशी आहे ही ऋषी पंचमीची कथा, ज्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला माहीत नसेल की ही पूजा कशी करावी तर पुढे जाणून घ्या. संकल्प करून ऋषी पंचमीची पूजा सुरू करावी. प्रथम आचमनाचा विधी करावा. मग डाव्या हाताने उजव्या हातावर प्रथम 3 वेळा पळीभर पाणी घ्यावे आणि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून प्रत्येक वेळी हातावर घेतलेले पाणी प्राशन करावे. चौथ्या वेळेस मात्र हातावर घेतलेले पाणी हे ओम गोविंदाय नमः असे म्हणून समोरच्या ताम्हणात सोडावे. हात कोरडा करावा आणि देवास नमस्कार करावा. या आचमन विधीनंतर व्रतांच्या संकल्पनासाठी पुन्हा 1 पळीभर पाणी उजव्या हातात घ्यावे आणि पुढील संकल्प म्हणावा. मम आत्मना पूर्णोक्त फल प्राप्त्यर्थ अद्य शुभदिने मया ज्ञानतो अज्ञानतो वा रजस्वला अवस्थाया कृत संपर्क जनित दोष परिहार्थ्य अरुंधती सहित कश्यपादी सप्तर्षी पूजन अहं करिष्ये असे म्हणून हातातले पाणी समोरच्या ताम्हणात सोडावे. हात पुसून चौरंग किंवा पाटावरील 7 ऋषींच्या 7 सुपाऱ्यांना 7 ऋषी मानून त्यांना नमस्कार करावा. 8व्या सुपारीला केलेला नमस्कार हा सती अरुंधतीसाठी आहे. हात जोडून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा महागणपतेय नमः सर्वोपचारार्थ गंधाक्षत पुष्य समर्पयाती असे म्हणत गणपतीस किंवा गणपती म्हणून आणलेल्या सुपारीस स्नान, गंध, फूल, अक्षता, दुर्वा वाहाव्यात. त्यानंतर उदबत्ती, निरंजन ओवाळून गूळ खोबरं याचा नैवेद्य दाखवावा. हात जोडून सर्व पूजा निर्विघ्न पार पडावी अशी प्रार्थना करावी. गणपती समोर विडा ठेवावा. त्यावर फल दक्षिणा ठेवावी. सप्तऋषींचे ध्यान कसे करावे. त्यानंतर कलश, घंटा आणि दीपपूजन करून घ्यावे. मग पळीभर पाण्यात थोडेसे गोमूत्र टाकून ते पाणी तुळशीच्या पानाने पूजेची जागा, साहित्य व स्वतःवर शिंपडून घ्यावे. सगळ्यांची शुद्धी करून घ्यावी. त्यानंतर चौरंग पाटावरील 8ही सुपाऱ्यांना नमस्कार करत त्या सप्तर्षी आणि अरुंधतीचे ध्यान करत म्हणावे. मूर्त ब्रह्मण्य देवस्य ब्रह्म न्यस्ते उजत्मम सूर्यकोटी प्रतिका शमृ शिववृंदावंचितेय. आता पुढील एकेका नावाचा उच्चार करून एकेका सुपारीवर त्या ऋषींना अववाहित करत अक्षता वाहाव्यात. पहिल्या सुपारीस श्री केशपाय नमः कश्यप वाहियमी. दुसऱ्या सुपारीस श्री अनय नमः अन्नी आव्हायामी. तिसऱ्या सुपारीस श्री भारद्वाजाय नमः भारद्वाज वाहायामी. चौथ्या सुपारीस
श्री विश्वमित्राय नमः विश्वामिन्न आवाहयामी. 5व्या सुपारीस श्री गौतमाय नमः गौतमया वाहयामी. 6व्या सुपारीस श्री जगदम्बे नमः जमदानी वाहयामी. 8व्या सुपारीस श्री वसिष्ठाय नमः वसिष्ठ वाहयामी. 8व्या सुपारीस सती अरुंधतेय नमः अरुंधती मावाहयामी. इति अरुंधती सहित कश्यपादी सप्तऋषी नमः वाहयामी. असे म्हणून सर्व सुपाऱ्यांवर अक्षता वाहाव्यात. मग सप्तऋषी बाह्य नमः पंचामृत स्नान कुर्यात. असे म्हणून सर्व सुपाऱ्यांवर फुलांनी पंचामृत शिंपडावे. पंचामृत स्नानानंतर शुद्धोदक स्नान समर्पयामी. असे म्हणून सर्व सुपाऱ्यांवर फुलांनी शुद्ध पाणी शिंपडावे. सप्तऋषीय नमः वस्त्रांनी कार्पावलसवस्त्र सर्मयामी. असे म्हणून पहिल्या 7 सुपाऱ्यांना कापसाची वस्त्रे घालावीत. गंध लावणे, अक्षता वाहणे. सप्तऋषीभ्य नमः विलेपनार्थ चंदन समर्पयामी. असे म्हणून त्यांना गंध लावावे. सप्तऋषी याभ्ये नमः सर्वलंकारार्थ अक्षता समर्पयामी. असे म्हणून त्यांना अक्षता वाहाव्यात. सप्तऋषीभ्य नमः धूप दीप निरांजन दीप शर्वयामी. असे म्हणून सर्वांना उदबत्ती निरंजनाने ओवाळावे. सप्तऋषीभ्य नमः मुखवासार्थ पुंगी फलतांबूल समर्पयामी. असे म्हणून त्यांच्या पुढ्यात एक विडा फळ दक्षिणा म्हणून ठेवावी आणि नमस्कार करावा. सती अरुंधतीची पूजा. त्यानंतर 8व्या सुपारीची सती अरुंधती म्हणून पूजा करावी. तिला अरुंधतेय नमः कंचुची सौभाग्य अलंकार समर्पयामी. असे म्हणून तिला हळदी कुंकू लावावी. तिला चोळी व सौभाग्य लेणी अर्थात पांगड्या, मंगळसूत्र, काजळ इत्यादी अर्पण करावे. तिला वासाची फुले वाहावीत. मग अरुंधतीसहित कश्यपादी सप्तऋषये नमः नैवेद्यार्थ नैवेद्य समर्पयामी. असे म्हणून पंचामृत व प्रसादाचा नैवेद्य दाखवावा. अरुंधतीसहित कश्यपादी सप्तऋषयोभी नमः प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामी. असे म्हणून सर्वांना मनोमन प्रार्थना करावी. आता आपण पत्री पूजा पाहूया. आपले ऋषीमुनी हे निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्याने त्याचे आणि सभोवतीलच्या विविध वृक्षांचे एक अतूट नाते होते. त्याचे त्या वृक्षांवर अपार प्रेम, त्यांची आठवण म्हणून पत्री पूजा केली जाते. असे म्हणतात, खाली दिलेल्या वृक्षाच्या पत्री गोळा करून त्या ऋषींना या ऋषी पंचमीशीच्या दिवशी पूजेस्थळ अर्पण केल्यास ते आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे उपासकास वंचित फल देतात. श्री कश्यपाय नमः मुनिपन्न समर्पयामी. श्री अन्नेय नमः वटपन्न समर्पयामी. श्री भाकज्वाय नमः अश्वत्थपन्न समर्पयामी. श्री विश्वमिन्नाय नमः अर्कपन्न समर्पयामी. श्री गौतमाय नमः अपामार्गपन्न समर्पयामी. श्री जगदन्नेय नमः ताडयन्न समर्पयामी. श्री वसिष्ठाय नमः केतकीपन्न समर्पयामी. अरुंधतेय नमः नानाविध पन्नानी समर्पयामी. आता आपण नाम पूजा पाहूया. या ऋषी पंचमी पूजेचाच एक भाग म्हणून या सर्व ऋषींची नामपूजा करून त्यांना विविध कंदमुळे आणि शिजवलेल्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करायचा असाही येथे भाग समाविष्ट केलेला आहे. त्यानुसार पुढील नामोच्चार करून त्या सुपारीस विनम्र भावाने
नमस्कार करावा. श्री कश्यपाय नमः, श्री अन्नेय नमः, श्री भारद्वाजाय नमः, श्री विश्वमिन्नाय नमः, श्री गौतमाय नमः, श्री जगन्मये नमः, श्री वसिष्ठाय नमः आणि अरुंधतेय नमः. यानंतर अरुंधतीसह कश्यपादी सप्ते ऋषींभ्यो नमः फल समर्पयामी अशांना विविध फळे अर्पण करावीत. अर्ध्यदान पूजा. या ऋषी पंचमी व्रत पूजेची सांगता ही अर्धदानाची करावयाची असते. त्यासाठी हातात गंध, फुले, अक्षता आणि पाणी व दक्षिणा द्यावी. अथ पूजा सांगयाती सिद्धार्थ अरुंधती सहित कश्यपादी सप्तर्षिभ्यो प्रदान करिष्ये इति संकल्प गंधाक्षता पुष्पफल हिरण्य युतान्य अध्यनी दत्ताय असा नामोच्चार करून हातातील गंध, फुले, अक्षता आणि पाणी व दक्षिणा हे ताम्हणात सोडावी. त्यानंतर अनेन पूजेने अरुंधतीसह सप्तर्ष प्रतिमाय असे म्हणून पूजा संपूर्णतेचे उदक ताम्हणात सोडावी. ओला हात डोळ्यांस लावावा. नमस्कार वर प्रदक्षिणा घालावी. अरुंधतीसह ऋषीवरचा आपला शुभाशीर्वाद लाभावा म्हणून सगळ्यांना नमस्कार देखील करावा. ह्या ऋषी पंचमीच्या पूजेने आपली सर्व पापे नष्ट होऊन आपण या जगात जगण्यास प्रारंभित होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.